वटपौर्णिमा 2026 कधी आहे? तारीख, मुहूर्त, प्रार्थना आणि पूजाविधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हिंदू संस्कृतीत सुवासिनी महिलांसाठी वटपौर्णिमेच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि संसारात सुख समृद्धी यावी यासाठी हे व्रत मोठ्या श्रद्धेने केले जाते. वटपौर्णिमा 2026 तारीख आणि शुभ मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. उदय तिथीनुसार यंदा हा सण सोमवार 29 जून रोजी साजरा केला जाईल. वटपौर्णिमा तारीख 29 जून 2026 सोमवार. पौर्णिमा तिथी प्रारंभ 29 जून 2026 रोजी पहाटे 3:07 पौर्णिमा तिथी समाप्ती 30 जून 2026 रोजी पहाटे 5:27 पूजेचा शुभ मुहूर्त 29 जून सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 या वेळेत पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त आहे. तर पूजेसाठी लागणारे साहित्य. पूजेला जाण्यापूर्वी ताटात पुढील गोष्टी एकत्र करून ठेवाव्यात. हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले, सुती पांढरा धागा, 5 प्रकारची फळे, विशेषतः आंबा, फणस, जांभूळ, केळी, शिकेकाई किंवा इतर ऋतुफळे. देवासाठी विड्याची पाने आणि सुपारी. ओटी भरण्यासाठी खण आणि नारळ. बांबूची छोटी सुपे वाण देण्यासाठी यात हरभरे फळे ठेवली जातात. धूप, दीप, निरांजन आणि कापूर. वटपौर्णिमा संपूर्ण पूजाविधी. नित्यकर्म आणि पोशाख. सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी सुवासिनी महिलांनी छान नटून थटून हिरव्या बांगड्या आणि पारंपरिक पोशाख परिधान करून पूजेची तयारी करावी. वडाच्या झाडाजवळ किंवा घरात कुंडीत लावलेल्या वडाजवळ जाऊन जागा स्वच्छ करावी. झाडाच्या मुळाशी किंवा खोडापाशी हळद कुंकू व्हावे. अक्षदा आणि फुले अर्पण करावीत. नैवेद्य आणि ओटी भरणे. सावित्री आणि सत्यवान यांच्या स्मृतीला वंदन करून वडाला ऋतुफळे आणि विड्याची पान सुपारी अर्पण करावी. सुतात भिजवलेले आंबे किंवा पाण्याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर वडाची खण नारळाने ओटी भरावी. हातात पांढरा सुती धागा घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालताना तो धागा वडाच्या खोडाला गुंडाळायचा असतो. शास्त्रानुसार कमीत कमी 7 फेऱ्या किंवा इच्छेनुसार 108 फेऱ्या माराव्यात. शेवटी निरांजनाने वडाला ओवाळून आरती करावी. घरी आल्यावर किंवा मंदिराच्या ठिकाणी इतर सुवासिनींना बांबूच्या सुपात हरभरे किंवा फळे ठेवून वाण द्यावे आणि एकमेकींना सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्यावा. वटपौर्णिमेची प्रार्थना. अवैधव्यच सौभाग्य देहि मम सुव्रते पुत्रान पौत्राश्च सौख्यच ग्रहणार्घ्य नमस्तुस्ते. मराठीत याचा अर्थ, हे सावित्री देवी, हे वटवृक्षा, मला अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. माझ्या संसारात सुख समृद्धी आणि संततीचे सुख नांदू दे. माझे हे अर्घ्य पूजा स्वीकार कर. तुला माझा नमस्कार असो.